आणि म्हणून महाराज म्हणतात हा परमात्मा कसा आलेला आहे, हा कोण आहे परमात्मा, या परमात्म्याने कोणाला काय काय अशा प्रकारचं दिलं, या परमात्म्याने ध्रुवासारख्याला आढळपद अशा प्रकारचं दिले, या परमात्म्यानं उपमान्याला दुधाचा सागर दिला, दुधाचा सागर. मग तुम्ही कशासाठी निघालात महाराज? हा, तुम्हाला अन्न पाणी कशाची अशा प्रकारची असणारी सोय नाही माझ्याकडं. काय इथं झोपायची सोय आहे का, तुम्हाला संडासची सोय आहे का, तुम्हाला जेवायची सोय आहे? पण हा परमात्मा ज्याने ध्रुवाला आढळपद दिलं, ज्याने दुधाचा समुद्र दिला त्या उपमान्याला, आणि तो परमात्मा अशा प्रकारचा असणारा पुंडलिकाला अशा प्रकारचा भाळलाय भाळलाय. आणि तो म्हणतो तुला काय पाहिजे ती माग. पुंडलिक म्हणतो मला काही मागायचं नाही, मला मागणी एकच आहे, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून या, बस एवढी माझी मागणी आहे. तुम्ही पाप्यातल्या पापी जरी असलात तरी पंढरीला आलेल्या पाप्याचा उद्धार कर, ही उदात्त मागणी पुंडलिकाची. पुंडलिकाची मागणी कशी आहे? तुम्हाला कळोऱ्यातले पापी जरी आले असले तर त्याचा तू उद्धार कर, हीच माझी मागणी आहे, अशी उदात्त मागणी पुंडलिकाने अशा प्रकारचं परमात्म्याला आणि मागून घेतलेली आहे. म्हणून मग आपण का जाऊ नये पंढरीला? सांगा ना, जायला पाहिजे का नाही? मग मी तुमच्या मागे 2 महिने जायला लागले, मी याव का तुम्ही याव? कशासाठी चालले सांगा ना, ऐका ना. हा परमात्मा कुणाला देखील असणारा आणि प्रसन्न हो भेटीची आवड, तुमची वाट बघू लागलेला आहे. पण आज आपण आळंदी पासून भगवत ध्यान नव्हे तैसे ध्याता भगवत रूपची असे ध्याने भ्रममात्र नाशे अनायासे तद्रूप. पण परमात्मा तुमच्याकडे बघायलाय, पण तुमचं घर सगळं घराकडे लागले, त्याच्यामुळे गाठ पण नाही गेले तुमची. असं तिरपट झालेलं आहे, आपलं तिरपट होऊन बसलेलं आहे. तो तुमच्याकडे बघू लागलाय, कधी येतील? तुका म्हणे डोळार विठू भैसला सावळा. परमात्मा वाट बघू लागलेला आहे तुमची. काय इतका उतावेळ परमात्मा कुठंच आपल्याला सापडणार नाही. हा, एवढा प्रसन्न अशा प्रकारचं झालंय तुमच्यावर. तुम्ही पंढरीला निघालात ना, ज्ञानदेवाच्या सोबत निघालात ना, मालक मोठे येतं, आपले मालक मोठे येतं, आणि त्या मालकाच्या संगतीमध्ये निघाल्यामुळं तुम्हाला खंतच करायची काही गरज नाही महाराज. हा, तुमचं कल्याण म्हणजे सोन्यासारखं कल्याण होणार आहे. आवड परमात्म्यावर आहे, आपली आवड संसारावर आहे. फरक हा एवढा आहे. तुकाराम महाराजांची आवड कोणावर आहे? परमात्म्यावर आहे. आणि आपली आवड कोणावर आहे? संसारावर आहे. म्हणून भेट होईना गेले. आपल्या त्याचा संबंध, आपण दिसून आलोय, आपण फक्त त्याच्यामध्ये दिसून आलोय, आणि त्याच्यामध्ये आपण विलीन होत नाही. माझा अठ्ठास आहे, गेल्या बऱ्याच वर्षापासूनच असणार. होळी कोणती होती महाराज? मावळत विश्वासू बासू. गेल्या वर्षीची मावळत विश्वापासून नवल उद्याला चंडांसू आजवे अब्जनी विकासू वंदो. त्याच्या अगोदरची होळी कोणती होती? हा, तया स्वांतकरण जिता सकल काम क्षमता
परमात्मा पर्वतात धुरी नाही इतका जवळ परमात्मा आहे. तुमची बायको नाही, मित्र नाही, भाऊ नाही, बाप नाही, कोणी तुमचं इतकं जवळ जीवलग नाही, तेवढा परमात्मा तुमच्या जवळ आहे. तुम्ही बघायला त्याच्या सत्तेने माझ्याकडे बघायला, पण त्याच्याशी तुमचा संबंध होईना गेलाय. तो संबंध होण्यासाठी माझा रात्रंदिवस प्रयत्न आहे महाराज. त्याचा जर संबंध झाला तर कामच झालं, आपलं काम होईना गेले. हो, तुम्हाला मी बळच अशा प्रकारचं असणार घेऊन चाललोय, पण तुमचं काम झालं पाहिजे. तुमच्या हृदयामध्ये जो आरसा कोणाचा आहे? हो, आरसा आपला आहे का लोकांचा आहे? आरसा आपला पण मळ काय स्वतःच तोंड दाखवत नाही. आरसा आहे आपला, पण मळ काय? स्वतःच तोंड दाखवत नाही. आपला आरसा असून सुद्धा स्वतःच तोंड दाखवत नाही. आपलं अंतःकरण आहे. मळ काय? आपलं ध्यान घराकडे, ही मळ का अंतःकरण आहे. आरसा आपल्या घरचा आहे, पण मळ काय? आपला चेहरा दाखवत नाही. आपलं अंतःकरण आहे, पण मळ काय? म्हणून तो असलेला चैतन्य परमात्मा त्याचा अनुभव होईना गेलाय. आपल्याला अनुभव व्हायचा असेल तर आधी आपलं तयास्वांतकरण जिता सकल कामोपशांता परमात्मा पर्वतात दुरी नाही. तुम्ही कोणावर मी अति प्रेम करू नका. मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही चला.